लाडकी बहीण योजना। नमस्कार मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न येत होते, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कधीपासून बंद होणार आहे? खरंच या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पैसे मिळणार आहेत का? याबद्दलची पूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी सविस्तररित्या समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्वरित चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा, म्हणजेच अशाच पद्धतीचे अपडेट सर्वप्रथम मिळत जाईल। सातारा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे। ही योजना लाडक्या बहिणीसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। या आर्थिक वर्षात योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आता या ठिकाणी समजून घ्या, ही योजना बंद होणार आहे का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती दिली आहे। ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। ही योजना बंद होणार नाही। जे काही प्रश्न येत असतील किंवा तुमच्या गावामध्ये कोणी सांगत असेल, या ठिकाणी तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। ज्या महिलांच्या खात्यात वरती पैसे आलेले नाहीत, अशा महिलांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे लवकरच येणार आहेत। पहिला हप्ता 15 ऑगस्टला मिळालेला आहे, दुसरा हप्ता 30 ऑगस्टला मिळाला आहे आणि तिसरा हप्ता 17 सप्टेंबरला मिळाला आहे। पुढच्या महिन्याचे सुद्धा 1500 रुपये मिळणार आहेत। या बद्दलची माहिती जेव्हा मिळेल तेव्हा आपल्या चॅनलवर नवीन अपडेट घेऊया। या चॅनलवर नवीन आला असेल तर सुरेश टेक्निकल या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।